मित्रांनो आता फायनली आम्ही आंबोली गेलेलो असो. You say that money cannot buy happiness? Habibi. मित्रांनो आता फायनली आम्ही आंबोली गेलेलो असो. नागेश माझ्यावर, यश असा, सिद्धेश असा आणि सचिन प्लॅन केलेलो पण लेट झालो पण इलो आम्ही फायनली. सिद्धेश आले आवाज काय येऊचो नाही तर मंडळी आता तुमका आवाज येता काय आवाज काय येऊचो नाही होऊ शकता. आता आम्ही एका इलेलो असो आंबोली. सचिन माझ्यावर, सिद्धेशा आणि नागेश आणि यश. आता रेनकोट घालतो कारण पाऊस हा कारण भिजाच्या आटे आम्ही येऊक नाही अजून. जो वॉटरफॉल आहे ना धबधबो तो अजून सुरू होऊक नाही. बघूया आता थंय जाऊन बसून नजारा बघू मिळत. आम्ही आता आंबोली गेलो. सध्या आता सध्याची परिस्थिती काय ती तुमका दाखवते कारण आता पाणी वगैरे काही योग नाही, पाऊस जास्त पडक नाही. नागेश हा माझ्यावर. नागेश भरपूर दिवसानंतर नागेश आपलं इलं आपल्या ब्लॉगमध्ये. सचिन हा, यश हा, विशेष काय असतात आपल्या ब्लॉगमध्ये. बघूया आता दुसरीकडे जाऊचं बघतो. आधी पाणी काय किती आम्ही लो बघ तुमका दाखवतोय तसं काय पाणी वगैरे काय नाही असं इकडे. मंडई कसा माहिती आहे पाऊस ही लोक पर्यटन खूप वाढतं आंबोली आणि पर्यटक खूप आकर्षक होतात कारण आंबोली हे बघण्यासारख्या भरपूर काय काय असा भरपूर स्पॉट आहेत. आता बघा कसे आरडे मारतात तुम्हाला दाखवतोय. आयफोन नाही आता नागेशाने मी वरती इलो, सिद्धेशाने खालते राहले कारण पाणी आता एवढा काय योग नाही तर अजून टाइम आहे. नुकतंच पावसात सुरुवात झाली आहे तर बघूया आता परत पाऊस वगैरे येतो का तुमका येऊन दाखवतोय मी. ते लोकांची गर्दी भरपूर आहे आता. पण आम्ही महादेव पॉईंटला जातो. महादेव पॉईंटला काय आहे आता बघण्याचं. महादेव पॉईंटला वारा फक्त येतो आणि महादेवगड कसा सांग ना. महादेव पॉईंट महादेवगडला जातो का म्हणजे आम्ही. त्याच्यानंतर बघूया उशीर झालो आता 7 पॉईंटला जाणं असतो. गर्दी बघू शकते की इतकी गर्दी आहे. सध्या तुम्ही येवत नका इतकी गर्दी आहे. वारं खूप येतं बरोबर आहे. ते बघू शकता येणाऱ्या जाणाऱ्यांची पर्यटकांची भरपूर गर्दी आहे. अजून पाणी येऊ नये तरी कशा घेतो कळणार नाही. पाण्याचा काय विषय. अरे या बघ कारण व्ह्यू मात्र म्हणजे खतरनाक आहे एकदम आकर्षक करणारं असं नजर आंबोलीला बघू शकताय. मराठी आणि मालवणी सगळा मिक्स आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता गर्दी बघा आंबोली घाटात किती आहे. पर्यटकांची भरपूर गर्दी. असं वाटतं तुमका अजूनही तुम्ही मुंबई दिलाय असा पण ह्या तुम्ही नजारो बघून जबरदस्त. आणि आता तुम्ही येताय तर धबधबा अजून सुरू होऊ नाही पण नजारो जबरदस्त आहे. आता आम्ही जातो महादेवगडला. महादेवगडला जाऊन तुमका मी दाखवतो तिकडचो नजारो. तो चला जाऊया महादेवगडा. नागेश आणि पाठी जातो पुढे झाला.
खतरनाक आणि एकदम जबरदस्त फील येता आणि बाईक घेऊन इलाय ना तरच तुमका मजा येते. 4 व्हीलरने फॅमिलीबरोबर येऊ शकताय, मित्रांबरोबर फक्त तुम्ही इलाय ना तर बाईक घेऊनच या. आम्ही दाखवतोय आता कशा प्रकारे आमचे अचानक बाहेर प्लॅन झालो. नागेशांनी प्लेट घेऊन दिले, सचिन आपण पाठीमागे बोलतो काय बघू शकताय मंडळी. आता आम्ही महादेवगडकडे जातो आणि किती सुंदर जबरदस्त धुके पडला. असा धुके पडला ना काय समोरचं काय दिसणार नाही, जबरदस्त वाटतं. फील घ्या फक्त तुम्ही या नजाऱ्याचं. खतरनाक म्हणजे खतरनाक जागा असा महादेवगडच्या तिकडे आम्ही जातो असो तर तुमका दाखवते एक जबरदस्त रस्तो हा बघू शकताय. खतरनाक व्ह्यू आणि ह्या रस्त्यात जास्त कोण पब्लिक नाही. नागेश कसा वाटला रे बऱ्याच दिवसांनी घराच्या बाहेर पडल्यावर? सिद्धेश कसा वाटला? नदी महिना येत असते काय ते फोटोशूट करत चालली आहे यांची. आता बघू शकता तुम्ही फोटोशूट करतात आणि मस्त आहे जागा, फ्रेश वातावरण आहे बघू शकताय. फोटोशूट नागेश मॉडेल तर आता म्हणजे आम्ही महादेवगडकडे इलेलो असो तुम्ही बघू शकता. आणि असे पायऱ्या असत उतरासाठी खालते. तर एक वेगळं तुमका पॉईंट बघूक मिळत ह्या व्हिडिओत, कारण सगळीकडे धुके आणि खूप मजा येता. ते बघा सिद्धेश आणि खालते तुमका दिसतात काय काय माहीत नाही, तर खालते चलतात असे उतरासाठी चांगली सोय केलेली आहे. तर तुम्ही ह्यो महादेवगड ह्यो पॉईंट तुम्ही एक्सप्लोर करूसाठी नक्की या. तर बघूया आता खालते काय नजारा होतो बघ त्यासाठी आपण इलो एवढ्याला तो कसं बघू बघूया. मस्तपैकी जबरदस्त वारो सुटला खालते बघू शकताय. तर म्हणजे आम्ही आता महादेवगडकडे इलो, त्याच्याकडे तुम्ही बघू शकताय पायऱ्या असे उतरण्यासाठी आणि असं हे टॅच्यू केलेलं होय. आणि या बघा डमरू आणि त्रिशूळ खूप असा बघण्यासारखा आहे नजारा, जबरदस्त नजारा तुम्ही बघू शकता होय. असा हा गॉगल तू अंग तसे येतो रे साधारण. म्हणजे मी तर पहिल्यांदा इलंय, बऱ्याचशा जणांचे व्हिडिओ मी बघितलेलं आहे. ह्या जर झाड बघताय ना त्या ठिकाणी सिनेमॅटिक शूट भरपूर जणांनी केलेली. म्हणजे एक मे महिना दिलाय ना तर एक सुंदर व्ह्यू तुमका दिसतात. आणि डिसेंबरच्या महिन्यात सुद्धा हय एक मस्तपैकी असं व्ह्यू आणि सनसेट बघू मिळता. असं या झाडा आता पूर्ण धुक्यात आलेला असा बघू शकता. हय देवाचं टॅच्यू बनवलेला असा. कोणतं देवा तो काय समजणार ना, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हर हर महादेव तुम्ही बघू शकताय. शंकर देवाचं त्रिशूळ आणि डमरू बनवलेलं असा महादेवाचं. आणि ऐसून एक सुंदर व्ह्यू तुमका बघूक मिळू शकता. आणि बशासाठी पण मस्तपैकी स्पॉट केलेलो असा तुम्ही बघू शकताय. आणि मी तर पहिल्यांदा येईल. आता पाऊस आता एवढं नाही नशीब त्याच्यामुळे. तर सचिनान प्लॅन केलेलो मुंबईसून येऊन. सचिन कसा वाटता? सिद्धेश एकदम जबरदस्त खतरनाक वाटला. आणि नागेश आणि ऑलरेडी हयसर येऊन गेलेले असत. काय नाही हां पण ह्या तेवढा बनवलेला नाही होता. वारो बघू शकता मंडळी तो कसं ह्या हलता त्याच्यावरसून तुमका का लक्षात येत. जबरदस्त बघूया व्ह्यू बघूया. खतरनाक व्ह्यू हा बघू शकता तुम्ही. आम्ही महादेवगड बघितलो तर इकडे कसं आता बाष्प येईल सगळं धुके असा त्याच्यामुळे तुमका काय दाखवू शकणे नाही. पण स्पॉट जबरदस्त तुम्ही आंबोली वॉटरफॉलला येईल ना त्याच्या पुढे तुम्ही सरळ जाऊचा आणि पुढे गेल्यानंतर तुमका दिसतला बोर्ड लिहिलेलो असा. आणि लेफ्ट साईडीकच असा ना रे हो रस्तो लेफ्ट साईडीकच पाठी बघू शकता. मस्त एक व्ह्यू जबरदस्त आणि बरा वाटला एक खूप दिवसानंतर येल्यानंतर बाहेर पडान. एक टेन्शनचा लाईफ सोडून हे कोकणाच्या म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत दिल्यानंतर खूप भारी वाटतं. तुमका मी दाखवते थोडाफार ह्या व्ह्यू दाखवले कारण व्ह्यू दाखवू काही शकणार नाही पूर्ण धुक्यात. आता रात्र होई दिली म्हणजे 7 वाजता दिले आणि जरा 3 होणार असतो पण देवाच्या कृपेने काय होऊ नाही.
तर मंडळी कसा माहिती आहे अनुभव येऊकच हो कारण न धडधडाक लागला त्यामुळे एक भारी वाटला आणि हा येऊन जबरदस्त सीन हा तर महादेवगडकडचं आता इलो आता आम्ही जातो घरात मध्ये वाटेत काहीतरी वडापाव चाय वगैरे खाऊन डायरेक्ट घरात. व्हिडिओ जर तुमका आवडला असता तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. मी वडापाव आणि चाय घेतलेली आहे आधी खाऊन मोकळे झालो. बघू शकता बाहेर असं पाऊस आणि मस्त आहे की वडापाव सिद्धेशा बसलं 4 जण.